नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. अनेकदा तुमचे तोंड येते, त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही, किंवा काही वेळा तुम्हाला हिरड्यांमधून रक्त येतो, हे किंवा काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. तर ही जी लक्षणं आहेत ती कशामुळे होत असावी बरं? ही लक्षणं जी आहेत ती आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वांचे प्रमाण कमी पडल्याने किंवा जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असते. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत. उदाहरणार्थ A, B, C, D, E, K. जीवनसत्व A, जीवनसत्व B, जीवनसत्व C, जीवनसत्व D, जीवनसत्व E, जीवनसत्व K. यापैकी जीवनसत्व A, D, E, K, अडईके हे स्निग्ध पदार्थांमध्ये विद्राव्य आहेत, म्हणजे ते मेद म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी आहेत. तर जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी हे पाण्यात विरघळणारी म्हणजे जलविद्राव्य आहेत. आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लाविन जीवनसत्व B2 म्हणजेच आणि निकोटिनामाइड म्हणजे जीवनसत्व B5 यांचा उपयोग होतो. बऱ्याचदा आपल्या तोंडात किंवा घशात कोरड पडत असते, किंवा अतिप्रमाणात जुलाब झाल्याने वरचेवर मीठ, साखर, पाणी आपल्याला प्यायला देतात, किंवा उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यानंतर आपल्याला घाम येतो. आपल्या शरीरात साधारणपणे 65 ते 70% पाणी असते. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. वरील सर्व पोषक द्रव्याबरोबर म्हणजेच कार्बोदके, प्रथिने, मेद आणि जीवनसत्वे या पोषकद्रव्यांबरोबर एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे तंतुयुक्त पदार्थ. हे अत्यंत महत्वाचे पोषकद्रव्य आहे. खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्याची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. ही तंतुयुक्त पदार्थ आपल्याला कुठून मिळतात? तर पालेभाज्या, फळे, धान्ये यांच्यापासून आपल्याला तंतुयुक्त पदार्थ मिळतात. तर आपल्या अन्नामध्ये, आपल्या रोजच्या अन्नामध्ये आपल्याला कार्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, पाणी याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे तंतुमय पदार्थ, की ज्यामुळे न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये अत्यंत महत्वाचे कार्य ते बजावत असते. आता आपण पाहूया पेशी विभाजन ही आपल्या शरीरामधील एक अत्यंत महत्वाची क्रिया कशी आहे. पेशी विभाजन. पेशी विभाजन केव्हा कसे होते, पेशी विभाजनाचे प्रकार कोणते, त्याचे टप्पे कोणकोणते आहेत, हे सर्व अभ्यासण्यापूर्वी
मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारते. आपल्या शरीरात आपल्याला बऱ्याच वेळी जखमा होतात. काहीतरी कापताना, फळे वगैरे कापताना, भाज्या कापताना आपल्या शरीराला, आपल्या बोटाला वगैरे जखम होते. किंवा क्रीडांगणावर खेळताना आपण पडतो, आपला गुडघा, आपला पाय जखमी होतो. 1-2 दिवसांनीच तिथे खपली भरते. म्हणजेच त्या ठिकाणी त्या जे काही पेशी आहेत, नवीन पेशी तयार होत असतील, जुन्या पेशी तिथून जात असतील आणि नवीन पेशी तयार होत असतील. जखम बरी होते म्हणजेच तेथे नव्याने पेशी तयार होतात. तर हे नवीन पेशी कोणत्या पद्धतीने तयार होतात ते आपण बघूया. आपण जेव्हा फुले तोडतो तेव्हा वनस्पतींना सुद्धा जखमा होतात. त्या जखमा कशा भरून काढतात? कारण वनस्पती सुद्धा सजीवच आहेत. त्यांनाही आपण जोरात पान तोडलो, फुले तोडलो की जखमा होत असतात. तर ह्या त्यांच्या जखमा कशा भरून निघत असतील? कोणत्याही सजीवांची वाढ कशी होते? लहानपणापासून ते मोठेपणी जसजसं आपण वाढत जातो, उंची वाढते, आपली हाताची लांबी वाढते, पायांची लांबी वाढते. तर ही लांबी वाढणे किंवा उंची वाढणे म्हणजेच काय? तर त्या सजीवाची वाढ होत असते. म्हणजेच पेशींची संख्या कशी वाढत असते? हे वाढत असते म्हणजेच पेशींची डिव्हिजन, म्हणजेच पेशी कशा नवनवीन पेशी तयार होतात, एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाचा निर्माण कसा होतो, हे सर्वच आपण आता बघूया. पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता येते. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन आणि दुसरा अर्धगुणसूत्री विभाजन. आपण आधी सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन यातील फरक अभ्यासूया. सूत्री विभाजन हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडून येते. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जननपेशी यांच्यामध्ये घडून येते. सूत्री विभाजन हे अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे आणि अर्धगुणसूत्री विभाजन हे लैंगिक प्रजननामध्ये दिसून येते. सूत्री विभाजनामध्ये फक्त 2 नवीन पेशी तयार होतात, तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये 4 नवीन पेशी तयार होत असतात. सूत्री विभाजनामध्ये आणखीन काही टप्पे आहेत, तसे अर्धगुणसूत्रीमध्येही काही टप्पे आहेत. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतो. प्रत्येक पेशीमध्ये एक आणि एकच केंद्रक असते. या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. परंतु पेशी विभाजनामध्ये केंद्रक हा अत्यंत महत्वाचा अंगक आहे की जो पेशी विभाजनामध्ये भाग घेत असतो. आपण आता पेशी विभाजनाचा अभ्यास करूया. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित करते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित करते. द्विगुणित म्हणजेच दुप्पट करते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक जोडी असते. तर n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार हा या आकृतीमध्ये दाखवल्यासारखा असतो. गुणसूत्रांचा आकार पहा तुम्ही कसा आहे. इथे 2 भाग आहेत, पी भाग, क्यू भाग, त्यानंतर
इथे आणखीन एक, इथे खाली जो धागा दिसतोय त्याला आपण डीएनए असे म्हणतो. तर आपण आता पाहूया सूत्री विभाजनाचे टप्पे. सूत्री विभाजन काय पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्ये होत असते. काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होत असतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण केले जाते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन, ज्याला आपण केंद्रकाचे विभाजन असे देखील म्हणतो, आणि दुसरा टप्पा परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन असे होते. प्रकल विभाजनाचे पुन्हा 4 पायऱ्या होतात. कोणते ते? पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. प्रथम आपण पाहूया पूर्वावस्था. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यांसारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्रांचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होतात. केंद्रकावरण आणि केंद्रिका हे नाहीसे व्हायला चालू होतात आणि प्रत्येक गुणसूत्रांचे वलीभवन होते. दुसरा टप्पा आहे मध्यावस्था. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसायला लागतात. सर्व गुणसूत्रे पेशींच्या विषववृत्तीय प्रतलाला म्हणजेच मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्रांचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान प्रत्येक विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, त्यालाच आपण तुर्कतंतू असेही म्हणतो, या लवचिक प्रथिनांच्या धाग्यांनी तयार होतात. म्हणजे मध्यावस्थेमध्ये काय होतं? जे काही केंद्रकावरण असते ते पूर्णपणे नाहीसे होते. गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण होते आणि ते स्पष्टपणे दिसायला लागतात आणि ते विषववृत्तीय प्रतलाला येतात आणि ते एकमेकांशी तुर्कतंतूंनी जोडले जातात. तिसरी अवस्था आहे पश्चावस्था. पश्चावस्थेमध्ये या धाग्यांच्या मदतीने म्हणजेच तुर्कतंतूंचे जे प्रथिनांचे लवचिक धागे असतात, या लवचिक धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्रांची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. विरुद्ध दिशा म्हणजे दोन्ही ध्रुवांना ओढली जाते. प्रत्येक वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या गडांसारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना म्हणजेच ध्रुव टोकांना पोहोचवले जातात. हे घडत असतं पश्चावस्थेमध्ये. पश्चावस्थेमध्ये या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होते आणि गुणसूत्रांची अर्धगुणसूत्र जोडी ही वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. अशा वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे म्हणतात. लक्षात ठेवा, जन्य गुणसूत्रे. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशींच्या टोकांना पोहोचवली जातात. सूत्री विभाजनाची चौथी अवस्था अंत्यावस्था. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये सुद्धा केंद्रिका सुद्धा दिसू लागतात आणि तुर्कतंतू मात्र पूर्णपणे नाहीसे होतात. म्हणजे ही जी अवस्था आहे ती
पूर्वावस्थेच्या पूर्णपणे विरुद्ध अवस्था आहे। या अवस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात आणि ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन अगदी दिसेनाशी होतात। दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते। अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात। जन्य केंद्रकांमध्ये केंद्रके सुद्धा दिसू लागतात आणि तुर्कतंतू मात्र पूर्णपणे नाहीसे होतात। म्हणजे एका केंद्रकापासून 2 केंद्रके तयार होतात या 4ही अवस्थांनंतर। जसे केंद्रकाचे विभाजन होते, ज्याला आपण म्हणतो प्रकल विभाजन, ज्याला आपण केंद्रकाचे विभाजन होते, तसंच पेशीद्रव्याचेही विभाजन होते, त्याला आपण म्हणतो परिकल विभाजन। परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात। परिकल विभाजन ही प्रकल विभाजनानंतरची पायरी आहे। परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी असेही म्हणतात। या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होते आणि ती हळूहळू खोलवर जाते आणि एका पेशीपासून 2 नवीन पेशी तयार होतात। वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होऊन परिकल विभाजन होते। वनस्पती पेशीमध्ये खाच तयार होत नाही। पेशीद्रव्याच्या मध्यभागी एक पेशी पटल तयार होऊन परिकल विभाजन होते। सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे। शरीरात झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा भरून काढण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचे विभाजन म्हणजेच सूत्री विभाजन होय। म्हणजे सूत्री विभाजन आपल्या आयुष्यभर चालत असते। आता आपण बघूया अर्धसूत्री विभाजन। अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये होते। ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2। अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण आणि जनुकीय पुनर्संयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात। अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो। यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात। युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते। या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात। सूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित पेशीपासून 2 एकगुणित पेशी तयार होतात, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये पेशी विभाजनाच्या वेळी एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात। या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती म्हणजेच त्याला क्रॉसिंग ओव्हर असं देखील म्हणतात। पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनःसंयोग होते। यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्य पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशींच्या पेक्षा ते वेगळे असतात। लक्षात आलं का? पुन्हा एकदा सांगते मी, जेव्हा अर्धसूत्री विभाजनाचा दुसरा टप्पा चालू असतो त्यावेळी पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रांमध्ये पारगती होते। गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुन्हा संयोग होते। यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्य पेशी
जनुकीय दृष्ट्या जनक पेशींपेक्षा आणि एकमेकांपेक्षा एकदम वेगळे असतात। ते त्यांच्या जनक पेशीपेक्षा नवजात पेशी जे तयार होतात ते जनक पेशीपेक्षा वेगळे होण्याचे कारण आहे गुणसूत्रांमध्ये होणारी पारगती। तुम्ही तुमच्या घरी देखील पेशी विभाजनाचे टप्पे बघू शकता। तुमच्या शाळेतील प्रयोगशाळेत देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता। काय करायचंय बरं तुम्हाला साधा प्रयोग करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला एक कांदा लागेल मध्यम आकाराचा, आयोडीनचे द्रावण लागेल, प्रयोगशाळेतील काही साहित्य लागतील, चंचुपात्र, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्शी आणि एखादा वॉच ग्लास। तुम्हाला काय कृती करायची आहे? तुम्हाला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे। पाणी भरलेल्या चंचुपात्रात तो कांदा अशा पद्धतीने ठेवायचा आहे की कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल। 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचं निरीक्षण करायचं। यापैकी काही मुळांना टोकाकडील भाग कापून वॉचग्लास मध्ये घ्यायचे। 4 ते 5 दिवस झाल्यानंतर तुम्हाला मुळाची जी टोकं आहेत ती एका वॉचग्लास मध्ये घ्यायची आहे। त्यात तुम्हाला आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाकायचे आहेत। 5 मिनिटांनंतर त्यातील एका मुळाचा भाग तुम्हाला काचपट्टीवर घ्यायचा आहे आणि चिमट्याच्या एक सपाट भागाने तुम्हाला तो भाग दाबायचा आहे। त्यावर पाण्याचे 1 ते 2 थेंब टाकून आच्छादन काच टाकून घ्यायचंय काळजीपूर्वक। आच्छादन काच टाकताना एक काळजी अशी घ्यायची की त्याच्यामध्ये हवा जाणार नाही, म्हणजे ते बुडबुडे दिसणार नाही, जेणेकरून आपल्याला सूक्ष्मदर्शीमध्ये अगदी स्वच्छ प्रतिमा दिसेल। आता तयार झालेली जी काचपट्टी आहे ती संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली तुम्ही निरीक्षण करायची आहे। तुम्हाला पेशी विभाजनाच्या वेगवेगळ्या अवस्था दिसून येतात। त्या अवस्था बघून तुम्हाला आकृती काढायची आहे। कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशीचे सूत्री विभाजनाचे विविध टप्पे तुम्हाला दिसतील। या आकृतीत तुम्हाला तेच दिसत आहे, कांद्याच्या मुळांमधील सूत्री विभाजनाचे टप्पे। आता आपण पाहूया सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजनामध्ये काय फरक आहे। सूत्री विभाजन केव्हा होते? जेव्हा आपल्या शरीराला काही जखमा होतात, नवीन त्वचा तयार होत असते किंवा आपल्या शरीराची वाढ होत असते, त्यावेळी सूत्री विभाजनाच्या साहाय्याने पेशी विभाजन होत असते। परंतु जेव्हा नवीन जीव तयार होत असते, अंडपेशी आणि बीजपेशी यांच्या मिलनाने नवीन जीव तयार होत असते, त्यावेळी अर्धसूत्री विभाजनच्या साहाय्याने पेशी विभाजन होत असते। सूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित पेशीपासून 2 एकगुणित पेशी तयार होतात, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होत असतात। सूत्री विभाजन हे अलैंगिक प्रजननाचा भाग आहे किंवा अलैंगिक प्रजननामध्ये सूत्री विभाजन होत असते आणि लैंगिक प्रजननामध्ये अर्धसूत्री विभाजन होत असते। सूत्री विभाजनामध्ये क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रांची संख्या तेवढीच राखली जाते, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये क्रोमोझोम म्हणजेच क्रोमोझोमची संख्या जी आहे, गुणसूत्रांची संख्या ती निम्मी होत असते, जेवढी आहे त्याच्यापेक्षा निम्मी होत असते। ही जी फरक आहेत ते सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजनामध्ये आपल्याला दिसून येतात। तर हे फरक आणि हा धडा नीट पहा, पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा। सर्व आकृत्या वहीमध्ये काढून त्यांचा सराव करा। तुम्हाला हा धडा नक्कीच सोपा जाईल। सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 आपण अभ्यासलो आहोत। नीट व्हिडिओ पहा, पुन्हा एकदा पुन्हा पहा, तुम्हाला हा धडा चांगला लक्षात येईल। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।